इस्माईल बोलायचं थांबला. कोठडी निशब्द झाली. तो उठला. बाजूच्या मुतारीत जाऊन आला. त्यानं खंगाळून तोंड धुतलं. चेहऱ्यावरची म्लानता मिटवण्याचा तो त्याचा केविलवाना प्रयत्न होता. बोलताना अनेकदा त्याचा स्वर भरून आला होता. त्याच्या बोलण्यातून त्याचं आपल्या माशुकावरचं प्रेम जाणवत होतं. अनेकदा बोलताना त्याचे शब्द जड झाले. रावशाला अंधारात त्याचे अश्रू मात्र दिसले नाहीत. इस्माईलनं पुन्हा अंथरुणावर येऊन बसला. गिरणीचा पहाटेचा भोंगा वाजू लागला. रावशाचं डोकं सुन्न झालं होतं. चल यार, जरा सोने की कोशिश करता हूँ, इस्माईल बिछाण्यावर आडवा होत म्हणला. रावशा त्याच्या अंथरुणावर विमनस्क अवस्थेत तसाच बसून होता. तो पाठ करून झोपलेल्या इस्माईलकडे एकटक पाहत होता. रावशाच्या मनाभोवती उज्ज्वला फेर धरू लागली. काळोखाला प्रकाशाचे धुमारे फुटत होते. उगवतीची कडा निवळत होती. रात्रभर निपचित पडलेलं कारागृह हळूहळू जागं होत होतं. रावशाला झोपेनं आवरलेलं होतं. न पाहिलेली काल्पनिक गोटेवाडी त्याला दिसू लागली. वाळवंटात गुलाबानं अचानक फुलावं तसं त्या ठिकाणी उज्ज्वलाचं नांदायला जाणं होतं. उज्ज्वला आणि कुण्या वसंतच्या कुशीत? रावशाच्या मनाला हे पटत नव्हतं. इस्माईलच्या आयुष्यातल्या प्रसंगानं त्याच्या मनातल्या भावनांना पेटवलं. तो आणखी संभ्रमित झाला. रावशा पाण्यातून काढलेल्या माशासारखा मनात तडफडत होता. त्याचं मन धगधगत होतं. काल इस्माईलनं ऐकवलेल्या एका शेराच्या 2 ओळी त्याच्या मनाला अस्वस्थ करीत होत्या. फर्क सिर्फ इतना ही है सनम, तेरी और मेरी रात में, तेरी किसी और की बाहों में और मेरी तेरी यादों में. रावशा एका धडीवरून दुसऱ्या धडीवर होत होता. नकळत त्याच्या हाताच्या मुठी वळल्या. त्याला हातात सुरा असल्याचा भास झाला आणि कोठडीच्या गजावर गोंधळे वॉर्डरचा हंटर वाजला. हप्त्याभरात वसंतनं हिवऱ्याच्या काहलीत बेलदर टाकून पाळी मारून घेतली. चैत्र संपत आला होता. शिशिरानं सृष्टीच्या सगळ्या झाडांवरची पानं वेचून घेतली. त्या जागी वसंत कोवळ्या पानांची लागवड करू लागला. कोकिळेला कंठ फुटला. ती आणि तिच्या आणखी 2 मैत्रिणी गोटेवाडीतल्या आणि आजूबाजूच्या झाडांवर बसून वसंत आल्याची वर्दी देऊ लागल्या. गाऊ लागल्या. एकमेकींच्या गोड सुरात सूर गुंफून झाडांवर स्वरांच्या मैफली सजवू लागल्या. त्यांना मिळणारी कावळ्यांची, कोंगायांची, चिमण्यांची, साळुंक्यांची आणि राघूची साथ केविलवाणी वाटे. काळकुट्ट रूप, पण स्वराचं माधुर्य केवढं अफलातून. बिचारीला निसर्गानं मातृत्वाचा दिलेला मोठा शापच होता. उज्ज्वलाचा वसंत 8 दिवस अवताशी झट्या घेऊन आणि दिवसभर अवत्याच्या फुफाट्यानं माखून संध्याकाळी सांजेला थकून घरी येई. घंगाळभर गार पाणी अंगावर घेतलं की त्याला बरं वाटे. बेल्ह टाकून वरून पाळी मारल्यानं वावर मैद्यासारखं मऊ झालं होतं. मशागतीनं मोकळ्या झालेल्या हरळीच्या अन कुंद्याच्या काशा येचून झाल्या म्हणजे रान पेरायला तयार. वैशाख सुरू झाला तसे आकाशात कुठं मोठं ढग दिसू लागले. फेरफटका मारून जाऊ लागले. त्यांचं शिराळं साऱ्या डोंगर माथ्यानं पळताना दिसत होतं. मंगळवार म्हणजे घोडेगावचा बाजार 2 दिवसांवर आला होता. बैलजोडी बाजारात विकायला न्यायची म्हणून वसंत नाराज होता. तो घरात जास्त बोलत नव्हता. जाईला सारं कळत होतं, पण तिच्याही मनाचा कोंडमारा झाला होता. लेकाच्या मर्जी खातर मारुतीनं मानगवंडी, भिसेवाडी आणि पेढीला जाऊन शेठ सावकारांकडं 18-20 हजाराच्या कर्जासाठी शब्द टाकून पाहिला. पण काम झालं नाही. दारापुढची लक्ष्मी जाणार म्हणून घरातलं वातावरण तंग आणि शांत होतं. प्रत्येकाचा चेहरा पडलेला होता. मंगळवारी जाई झुंजुरकाचं उठली. आवल्यावर जवशीची चटणी केली आणि चुलीवर भाकरी केल्या. भाकरीच्या चवडीत चटणी घालून आखे 2 कांदे आणि खारसणासह शिदोरी बांधली. मारुती आणि वसंतनं एकापाठी एक अंघोळी उरकल्या. ठेवणीतले कपडे घातले. वसंतने सुभान्या आणि मोहन्याला पाणी दाखवलं. त्याची बाजाराला जायची अजिबात इच्छा नव्हती. पण बैलाला गिऱ्हाईक लागलं तर बापाजवळ पैसे असतील.
दगाफटका झाला तर एक से भले दो म्हणून तो मारुती बरोबर निघून गेला. रडत शिपाई घोड्यावर बसवल्यासारखा. जाईनं बैलांच्या पायावर तांब्यानं पाणी ओतलं. उज्ज्वलानं दोन्ही बैलांच्या माथ्यावर कुंकू लावलं. अर्धी अर्धी भाकरी प्रत्येकाला खायला दिली. बैलांनी हुंगत भाकरी मटामटा खाल्ली. त्या बिचाऱ्या मुक्या जीवाचा कसं कळणार की आता आपल्या या खुट्यावरचा शेर संपला ते. सगळ्यांनी बैलांचं दर्शन घेतलं. वसंत एका बाजूला गप्प उभा होता. त्याचं तोंड हुंबरी आलं होतं. मारुतीनं बैलांचे दावे सोडले. कासऱ्यानं दोघांची जाळी घातली. एक वरकड दाव खिशात घेतलं आणि दोघे बाप लेक बैलांना घेऊन घोडेगावच्या वाटेला लागले. तसा जाईच्या उरातून हुंदका बाहेर पडला. तिनं डोळ्यांना पदर लावला. वसंत रुमालाला डोळे पुशीत बापामागं चालत होता. 4 तासांची मजल होती. उन्हं तापायच्या आत बाजार गाठायचा होता. दोघी सासूसुना बैल आणि बाप लेक नजरेआड होईस्तोवर त्यांच्याकडं पाहत ओट्यावरच उभ्या होत्या. सुंदरी बैलांच्या पाठी बरीच दूरपर्यंत गेली. मारुतीनं तिला मागं हाकलून दिलं. ती पुन्हा रांजणाच्या पानाईजवळ गारव्याला येऊन धापा टाकीत बसली. लई गुणाची जित्राब होती बाई. आता त्यांना नशीब कुठं घेऊन जाईल कुणास ठाव. कसाबाच्या दावणीला जातील का पाळणाराच्या. स्वगत बोलावं तसं जाई बोलली. तिच्या उरात कड दाटला होता. शब्द जड होते. खुट्यावरची जनावरं गेल्यामुळं गाय हंबरू लागली. तिचं ते हुंबरणं आतडे कुडतडीत होतं. बैलाच्या गव्हाणीकडे पाहून जाईच्या उरात खड्डा पडला. गव्हाण भकास वाटत होती. सूर्यानं डोकं वर काढलं. तो गर्द लाल गोळा उगवतीच्या डोंगरातून जसा वर आला तसे रंग बदलू लागले. सृष्टी कोवळ्या किरणांमध्ये उजळून निघाली. कष्टी मनानं जाई आणि उज्ज्वला घरातल्या रोजच्या कामाला लागल्या. मारुती आणि वसंत बैल हाकीत मजल दर मजल करीत चालले होते. गोटेवाडी सोडून 2 तास झाले होते. पोहे गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेलाच हाळ होता. मोटार चालू होती. हाळ भरून पाणी पुढं दांड्याला जात होतं. मारुतीनं बैलांना पाणी दाखवलं. बैलं पाणी प्यायली. हाळाच्या बाजूला मोहाचं झाड होतं. झाडाला बार आला होता. मोहाच्या फुलांचा सगळीकडे घमघमाट सुटला होता. वसंता, न्यारी करून घ्यायची का? बैलांना बी जरा इसावा मिळन. मारुती लेकाला म्हणला. वसंतानं नुसता हूं केलं. मारुतीनं बैल मोहाच्या झाडाच्या मुळीला गुंतवली. दोघा बाप लेकांनी हातपाय आणि तोंड खंगाळली. पिशवीतली शिदोरी सोडली आणि मोहाच्या झाडाखाली बैलाजवळच जेवायला बसले. 5 बाजरीच्या भाकरी, जवशीची चटणी, खारसन आणि जोडीला कांदा. अर्ध्या तासात यथेच्छ असं जेवण झालं आणि दोघेही पाणी प्यायले. तेवढ्या वेळात बैलांनी बैठक मारली. आणखी अर्धा तास थांबून वसंतनं बैलांना उठवलं. पुन्हा जाळी घातली. पुढचा प्रवास सुरू झाला. वसंत आणि मारुती घोडेगावच्या शिवारात शिरले तेव्हा सकाळचे 11 वाजत आले होते. सूर्य माथ्यावर चढत होता. उन्हं चांगलीच चटकत होती. बाजारतळ जवळ येताच मारुतीनं खिशातलं दावं काढलं. बैलांची जाळी सोडली. एक बैल वसंतच्या हातात दिला आणि दुसरा स्वतःच्या हातात घेतला. वसंता, बाजारात एकत्र जायचं नाही. आपण बरोबर आहोत हे गिरायकाला कळू द्यायचं नाही. एकाच माणसाची ही जोडी आहे हे त्यांना कळलं तर भाव पाडून मागतात. आपण बापलेक आहोत हे त्यांना समजलं नाही पाहिजे. मारुतीनं 2 घासाच्या पेंड्या घेतल्या. त्यातली एक वसंतकडे दिली. म्हणला, मी तुझ्या गावातला आहे एवढंच सांग. बाकी मी बघून घेतो. बाजारात जाताना तुला दलाल घेरतील, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मारुतीनं लेकाला समजावून सांगितलं. बैल बाजाराच्या तोंडाशी मारुतीनं वसंतला पुढं पाठवलं. मागवून तो त्याचा बैल घेऊन आला. तसे दलाल काही वसंतच्या बैलाभोवती तर काही मारुतीच्या बैलाभोवती जमले. वसंतला कपड्याखाली बैलांचा भाव करायचा माहीत नव्हतं. दलाल लोक बैलांना खाली वर आणि मागून पुढून निहाळू लागले. एखादा शेपटी वर करून पाहू लागला तर दुसरा एखादा व्यापारी खसकन बैलाची येसन धरून दात पाहू लागला. अगोदर मारुतीनं दलालांना भाव दिला नाही. एका व्यापारानं जास्तच सलगी करीत मारुतीच्या हातावर गळ्यातलं उपरणं टाकलं.
तो उपरण्याखाली मारुतीच्या बोटांच्या कांड्या दाबू लागला. मारुती नकारार्थी मान हलवीत होता. थोड्या वेळानं दुसऱ्या एका दलालनं भाव केला, पण सौदा काही जमला नाही. मग तुम्हाला किती पाहिजे ते तरी कळू द्या, तो दलाल मारुतीला म्हणला. मारुतीनं उपरण्याखाली दलालाच्या बोटाच्या कांड्या दाबल्या. काय चाचा, एका बैलाचं मोल सांगते का 2? दलाल म्हणला. ऐसा करो, म्हणत त्यानं आणखी मारुतीचे हात उपरण्याखाली घेतले. पुन्हा कांड्यांची दाबादाबी झाली. मारुतीनं पुन्हा नकारार्थी मान हलवली. चाचा, ह्याच्यापेक्षा जास्ती तुला कुणीच देणार नाही, दलाल म्हणला. बाजारात दलालांची एकी असते. एखादं वक्कल टांगवायचं असलं की ते एकमेकांना खुणाखुणा करतात. मग त्याच्याकडं मुद्दाम लक्ष देत नाही. त्याचा कोणाशी सौदा पण जमू देत नाही. बैल घ्यायला दलाला व्यतिरिक्त काही शेतकरीही येत होते. बैल बाजारात गाई, घोडं, म्हशी, वगारी आणि बैलांचा बाजार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बकऱ्या, मेंढ्यांचा बाजार होता. सूर्य माथ्यावरून पुढं सरकत होता. मारुतीला अजून मनासारखं गिऱ्हाईक आलं नव्हतं. शक्यतो दोन्हीपैकी एकच जित्राप काढायचं असं मारुतीनं मनातून ठरवलं होतं. पण एक बैलाला तसा भाव मिळणं गरजेचं होतं. ज्येष्ठ तोंडावर आल्यामुळं तसा बैलांचा भाव चढलेला होता. मारुतीच्या सासरवाडीचा भगवान आरकडे हा ओळखीचा इसम बैल पाहत पाहत मारुतीजवळ आला. मारुतीदाजी, तुम्ही इकडं कसं? त्यानं मारुतीला पाहतच विचारलं. भगवान दोघाही बापलेकांना ओळखत होता. बैल आणल्यात काय? पण एकच काढायचा आहे, एकाला नुसता बाजार दाखवायला आणलंय, मारुती हुशारीनं बोलला. किती बोल पडला? भगवाननं विचारलं. बोल मनासारखा नाही लागला, मारुती म्हणला. भगवान बैलाला मागून पुढून आणि खालीवर पाहू लागला. येसन धरून दात पाहिले, शेपटीवर करून पाहिली. काय तुमचा घ्यायचा विचार आहे की काय? मारुतीनं भगवानला विचारलं. बघूया, सौदा जमला तर, भगवान सावध बोलला. तुम्हाला किती पाहिजे दाजी? म्हणत भगवाननं मारुतीच्या हातावर कपडा टाकला. तसे 2 दलाल धावत आले. ओ भाऊ, हे आमचं वक्कल आहे, एक दलाल मारुतीला म्हणला. ए गपरे, आयला सारा बाजार तुम्हीच विकत घेतला काय? भगवान दलालावर खेकसला. वक्कल बिक्कल काही ठरलेलं नाही, ह्यांची नेहमी चाल असती, ती मी चांगली ओळखून आहे, मारुती म्हणला. तसे दलाल चपापले आणि निघून गेले. भगवानराव, जित्रप काढायची अजिबात इच्छा नव्हती, पण लई नड आली म्हणून काळजावर सुरी ठेवून बैलांना बाजारात घेऊन आलोय. भारी जातवान जनावरं आहेत, कामाला तर नुसते वाघ, मारुती म्हणला. दाजी, बाजारात जनावर एक तर वडीच मिळतं, नाही तर खोडीचं मिळून आहे म्हणून ओळखीच्या माणसाकडून घेतलेलं बरं. म्हणजे कान धरता येतो, आणि तुम्ही तर मेवण, म्हणजे कान धरायला हक्काचं माणूस नाही का? भगवान बोलायला हुशार होता. भगवानराव, असं समजा झाल्या व्यवहारात बैल तुमच्याकडे घाण ठेवला. जेव्हा माझ्याकडे रक्कम येईल तेव्हा तुमच्या हातात देऊन जित्राबाला दावं लावीन. आहे का तयारी? मारुती भगवानची हवाच काढून घेतली. वसंत हा व्यवहाराचा प्रकार बारकाईनं पाहत होता. बापाचं बोलणं काळजीनं ऐकत होता. पुन्हा उपरण्याखाली दोघांचं हात गेलं. बोटं अन बोटांच्या कांड्या चोळल्या आणि दाबल्या जाऊ लागल्या. नाही हो करीत शेवटी व्यवहार पक्का झाला. दाजी, ले गुळणी धरते हो तुम्ही, भगवान कोपरीच्या खिशातून 5,000चं बंडल काढीत म्हणला. भगवान, हे केस उन्हानं पिकलं नाहीत, सगळी हयात ह्यातच गेली, मारुती म्हणला. हा घ्या इसार, पावती फाडली की बाकीची रक्कम देतो, पैशाचं बंडल मारुतीच्या हाती देत भगवान म्हणला. मारुती झालेल्या व्यवहारात मनातून समाधानी होता, पण त्यानं तसं दाखवलं नाही. नाखुशीनं पैसे घेत असल्याचं त्यानं भासवलं. काय व्यवहार झाला हे वसंतला काहीच माहीत नव्हतं. लेकाचं थोडंसं का होईना आपण मन राखू शकलो याचं मारुतीला समाधान होतं. बैल खरेदीची पावती फाडली. दलालांना जेव्हा व्यवहाराची रक्कम कळली तेव्हा ते कोणीतरी त्यांच्या तोंडात मारल्यासारखं एकमेकांकडे पाहू लागले.
मारुती बैलांच्या व्यवहारात बेरका असल्याचं त्यांनी ओळखलं. पावती फाडल्यानंतर भगवाननं राहिलेले 14,000 मारुतीच्या स्वाधीन केले आणि सुबान्याला दावं लावलं. बापानं एकच बैल इकल्याच्या वसंतच्या लक्षात आलं. वसंतला बैलाजवळ बसवून साले मेहुणे बाजूच्या टपरीवरून चहा पिऊन आले. चला दाजी, निघतो. जाई अक्काला सांगा भेटलो होतो म्हणून. चला भासे बुवा. वसंतकडं पाहून म्हणत भगवान सुबान्याला घेऊन बैल बाजाराच्या बाहेर पडला. वसंत खुट्यावरचं जित्राप दूर जाईस्तोवर पाहत होता. त्याचा सुबान्या आता दुसऱ्याच्या मालकीचा झाला होता. सगळे दलाल पुन्हा मारुतीजवळ आले. मोहन्याला नजर रोखून पाहू लागले. मारुतीनं त्यांच्याकडं मुद्दामच दुर्लक्ष केलं. दलाल एकमेकांकडे पाहू लागले. एकानं बळजबरी मारुतीच्या हातावर उपरणं टाकलं. कांड्या आणि बोटं दाबू लागला. बोलो है तैयार? उससे भी ज्यादा. दलाल उपरणं खांद्यावर टाकीत म्हणला. तो दलाल आता मोहन्यासाठी 21,000 रुपये द्यायला तयार झाला होता. पण मारुतीची नड एका बैलाच्या किमतीतच भागली होती. मोहन्याला विकायची गरजच उरली नव्हती. मारुतीला ओट्यावर बसून सारखा कोपीत डोकावणारा गबरू मुकादम आठवत होता. त्यानं दलालास नकाराची मान हलवली. क्या आदमी है यार ये? और क्या चाहिए तुमको भाई? वैतागून दुसरा एक दलाल बोलला. वसंता, मोहन्याला पाणी दाखव आणि घराकडं काढ, मारुती म्हणला. वसंतला काहीच कळना. सूर्य बराच कल्ला होता. प्रवास मोठा होता. निघायला जितका उशीर होईल तितकी पोचायला रात्र होणार होती. जवळ मोठी रक्कम होती. मारुतीनं बाजारात जाऊन पटकन अर्धा किलो भत्ता, अर्धा किलो गोडी शेव, जिलबी घेतली. तोपर्यंत वसंतनं बैलाला बाजारात तळ्यातल्या बारवीच्या हाळावर नेऊन पाणी पाजलं आणि बापलेत मोहन्याला हाकीत गोटेवाडीच्या वाटेला लागले. 2 पैकी 1 जित्राप का होईना परत आपल्या दावणीला येतंय म्हणून वसंत मनातून खुश होता. त्याचा चेहरा खुल्ला होता. न थांबता 4 तासांची मजल मारायची होती. सूर्याची आग निवली होती. बाप लेक पाय उचलून चालत होते. जवळ मोठी रक्कम असल्यामुळं मारुतीच्या मनात मधूनच भीतीचं काहूर उठत होतं. पण तो वसंतला काहीच कळून देत नव्हता. सारा रस्ता ओसाडून डोंगराळ होता. वारं सुसाट वाहत होतं. बैल बाजाराचा व्यवहार आणि सौदा कसा करायचा असतो ते मारुती लेकाला शिकवित होता. जातवन जनावर कसं ओळखायचं हे सांगत होता. अधूनमधून मागे पाहत होता. वसंत ध्यान देऊन सारं ऐकत होता. सुबान्या वसंतच्या नजरेपुढून हलत नव्हता. गोटेवाडी जवळ येत होती. डांबरी रस्त्यानं मोहन्याच्या खुरांचा लयबद्ध आवाज उठत होता.